हॅलो प्रकाश 11 भांडुपल्ली लवकरात लवकर आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवा. पहिला चेंडू न्यूत यांचा राहुल यांना पहिल्या चेंडूवरती 2 धाव संघासाठी त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. राहुल यांनी आणि सुंदर असा समोर असा पटवलेला चेंडू 4 धावा धावसंख्येवर धावसंख्या आली ती 6. नीटच्या दुसऱ्या चेंडूवरती राहुल यांनी समोर असा उंच पटवलेला चेंडू 6 धावा संघाची टोटल धावसंख्या झाली ती 6 या चौकारानंतर. भांडूप स्ट्रायकर कृपा करून आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवा. भांडूप स्ट्रायकर शेवटचा कॉल आहे. आता पेनल्टी लागली जाईल. भांडूप स्ट्रायकर्स तुमचा एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे आणि प्रकाश 11 ओके लवकर यायचं नाही तर पेनल्टी लागणार. अनिकेत स्ट्राईक कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंनी जाणून घ्यायचं नाही तर 3 रनची पेनल्टी असेल. इथे आम्हाला कुठल्या खेळाडूचं नाव नाही माहितीये. अनिकेत स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईकवर इस्तियार. पुन्हा एकदा काय होतं आणि कवचच्या दिशेने आलेला फटका थोडासा फ्लंबल झाला तिथे आणि 4 धावा. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे येऊया. अनिकेत ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा कवचच्या दिशेने मारला बघा काय होता. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी. एकूण धाव संख्या झाली होती 11. 1 गडी बाद. चांगलं असं एक धडाकेबाज फलंदाज इस्तियार काय फलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा प्रयत्न होता जोरदार फटका मारण्याचा परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धाव सुद्धा चोरलेला आहे आणि 2 धावा. खरोखरच जोरदार टाळ्या झाला पाहिजे गोविंदासाठी. एक नवोदित खेळाडू मला वाटतं पहिल्यांदा लाखाच्या टुर्नामेंटमध्ये खेळतो. दिवसभरामध्ये त्यांनी चांगली अशी गोलंदाजी केली.
एक षटकामध्ये 13 धावा पॉवर प्लेचं षटक होता. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. समोर चांगले असे फलंदाज आहेत, नावाजलेले फलंदाज, परंतु तितकीच चांगली अशी गोलंदाजी. ज्या दिशेने त्यांनी क्षेत्ररक्षण ठेवले होते त्या दिशेने गोलंदाजी. पहिलाही गडी जो बाद झाला त्याने शॉर्ट बॉल टाकला आणि फलंदाजाने चूक केली आणि आपण पाहिलं मिळवण्याच्या दिशेने झेलबाद झाला. चांगलं असं प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणता येईल स्मिथ यांचं. सुंदर असा त्यांनी आज खेळ दाखवला दिवसभरामध्ये. आपल्या विभागातील एक नवोदित खेळाडू, खरोखरच मला अभिमान वाटतो. ज्या हिशोबाने त्याने आज गोलंदाजी केली, खरोखरच मला अभिमान वाटतोय. या खेळपट्टीवर किंवा या मैदानात मी बरेचसे गोलंदाज पाहिलेत, परंतु आज कोणीही तिथे सफल दिसला नाही. पण स्मिथने सुंदरशी गोलंदाजी केली. आता स्ट्राईकवर पुन्हा येतो अनिकेत आणि गोलंदाज आहे तो मिथिलेश, मॅन ऑफ द मॅच असलेला गोलंदाज. रिव्हर्सचा फटका बघा, काय फटका लागवलाय पॉइंटच्या दिशेने. सुंदरचा फटका रिव्हर्सला फिरून क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा डोलवलेला, कुठलाच चान्स नाही. सुंदरचा फटका आणि 4 धावा घेतलेल्या आहेत. आता धावसंख्या पोहोचते ती 17वर, एक गडी बाद. मगाशी हिस्ट्री आहे कारण की आपण मॅन ऑफ द मॅच ठरला होता, परंतु आता नवीन खेळ, नवीन फलंदाज काय करतो पाहूया. पुन्हा एकदा सुंदरचा फटका, पुन्हा एकदा सुंदरचा फटका आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. एक चतुर्वाली आपण फलंदाजी पाहतोय. मगाशी रिव्हर्सला फटका लगावला, आता स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका लगावला. आता बघूया तिसरा चेंडू काय घेऊन येतो, त्याचा फटका कुठला असतो बघूया. गोलंदाज थोडा दडपणाखाली नक्की असणार आहे. सुंदरचा चेंडू, चांगला कमबॅक, चेंज ऑफ पेस आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. अनिकेत चांगला असा कमबॅक आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आणि एक धडाकेबाज खतरनाक असा फलंदाज इफ्तियार. काय फटकेबाजी केली होती त्याने मगाच्या सामन्यामध्ये. नक्कीच प्रेक्षकांना त्याची फटकेबाजी पाहण्याचा आनंद होईल. काय क्लीन हिटिंग होती त्याची मगाशी. परंतु आता जो समोर गोलंदाज आहे तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला गोलंदाज आहे. तितकं सोपं नसणार आहे. त्याने चेंज ऑफ पेस केला होता या अगोदरच्या चेंडूवर. पुन्हा एकदा आपण पाहूया. अजून 3 चेंडू या षटकातील बाकी. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपल्याला 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपवायची आहे याचा भान असलं पाहिजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. सुंदरचा फटका बघा काय होता आणि हा गच्चा आणि चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. थोडासा डिफिकल्ट सिच्युएशन होती परंतु चांगला कव्हरअप केला आणि खरोखरच सुंदरचा खेळ केला स्मिथांनी दिवसभरामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्यांच्याकडून पाहतोय. 2 चेंडू अजून षटकातील बाकी. पक्का 11 अनएक्सपेक्टेड टीम, परंतु आज सेमीफायनल घेते. 1 महिन्यापूर्वी कोणाला विचारलं असं पक्का 11 कुठल्या राऊंडमध्ये पुढे जाणार, परंतु आज पक्का 11 हा संघ आपल्या विभागातील सेमीफायनलचा सामना खेळतोय. हो काय गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी. विवादचा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु काय प्रेझेन्स ऑफ माइंड. ब्लॉक बॉलमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला आणि निर्धाव असा चेंडू. अजूनही 1 चेंडू या षटकातील बाकी. एकूण धाव संख्या झाली होती 22. चांगला असा रोखलेला एक धडाकेबाज फलंदाज समोर आहे परंतु चांगला असा कमबॅक पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि जोरदार आपल्याला आऊट. काय बॉलिंग टाकलेली आहे. एक धडाकेबाज फलंदाज इफ्तियार हा झेलबाज यष्टीरक्षकाने चांगला असा कॅच पकडलेला आहे आणि एक इम्पॉर्टंट विकेट त्यांनी मिळवलेला आहे. पक्का 11 संघ आज एक वेगळ्या फॉर्म मध्ये दिसतोय. प्रत्येक खेळाडू 200% देतोय. सुंदर अशी गोलंदाजी, सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण पाहतो पक्का 11 संघाकडून. आपल्या विभागातील संघ कुठल्याही बाहेरचे मोठे खेळाडू या संघामध्ये दिसत नाहीये परंतु काय गोलंदाजी करतायत ते लोक. तसाच
मला खरोखरच दोन व्यक्तींचे इथे नाव घेण्याची इच्छा झाली होती. मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही यायचं. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण दिला होता. विनय, अमित हे दोन जे व्यक्ती आहेत इथे सतत टुर्नामेंट भरत असतात आणि त्या टुर्नामेंट झाला होतात म्हणून आपल्या इथे मॅचेस सुद्धा होतात. बरेचसे खेळाडू बोलतात टुर्नामेंट नीट होत नाही, काही होत नाही, परंतु दिवसभर इथे उभं राहून टुर्नामेंट करणं तितकंसं सोपं नसतं. दर सॅटर्डे संडेला ते टुर्नामेंट इथे आयोजित करत असतात आणि आपल्या इथे संघ त्यामध्ये सहभाग देत असतात. या दोन व्यक्तींचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे, कारण की तितकं सोपं नसतं दिवसभर उभं राहून टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं. वेळेत वेळ काढून टुर्नामेंट ऑर्गनाईज केली जाते. खरोखर या दोन जे पण खेळाडू आहेत हे सुद्धा दोन्ही खेळाडू सुद्धा आहेत, परंतु ते वेळेत वेळ काढून इथे टुर्नामेंट ऑर्गनाईज करत असतात आणि त्यामुळे मला वाटतं संडेचे जे क्रिकेट आहे ते अजूनही जिवंत राहिलेलं आहे. खरोखर मी त्यांना मगाशी एक सल्ला दिला होता की पुढे येणाऱ्या ज्या पण टुर्नामेंट असतील त्यांनी सर्कल भरवाव्या. भले 2000ची एंट्री असेल पण सर्कल स्वरूपात भरवायचे, त्यामुळे आपल्या विभागातील खेळाडूंना त्याचा अंदाज येईल. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न, सुंदरसा चेंडू अनिकेत यांचा आणि गोलंदाज अवधूत. सुंदर असा डावखोरा गोलंदाज. रिवर्सचा प्रयत्न होता परंतु चांगला त्याने ओळखला आणि चांगला असा चेंडू टाकला. आता स्ट्राईकवर आहे तो राजा. बघूया राजा या मैदानामध्ये राजा पण दाखवतो का. ओहो, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. बघूया बॉल फिरेल असं वाटतंय. चांगला कव्हरअप आहे. एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण. काय कमिटमेंट दाखवतात पक्का 11 आज. प्रकाश, खरोखरच आनंद वाटतो आज तुझा संघ सेमीफायनल मध्ये इथे खेळताना पाहून. आम्हाला खरोखरच 200% कमिटमेंट पाहतोय आपण प्रत्येक खेळाडूकडून. पुन्हा एकदा बघूया काय होतं. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आहे. चांगलं कमिटमेंट आहे. काय फिल्डिंग केलेली आहे. सुंदर. नक्की 4 धाव होऊ शकत असतं परंतु 1 धाव. जोरदार तयार झाला पाहिजे खेळाडूसाठी. काय क्षेत्ररक्षण. मी म्हटलंय पक्का 11 आज 200% कमिटमेंट खेळतात प्रत्येक खेळाडू आणि आज नाही तर कधीच नाही असा त्यांना वाटतंय, कारण की सेमीफायनल 1 लाखाची टुर्नामेंट. सेमीफायनलचा संघ राजा ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. सेम चेंडू. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक परंतु 2 धावा आणि गचाचं क्षेत्ररक्षण परंतु चांगला कव्हर पाहतोय स्मिथ यांच्याकडून. आणि खरोखरच एक चांगलं रोखलंय संघाला. एक मोठासा संघ, बलाढ्याचा संघ, भांडू स्ट्रायकर, एक नावडलेला संघ, परंतु 27 धावा फक्त झाल्या आहेत. 2 गडी बाद. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव घेण्याच्या यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. बघा काय होतं. चांगलासा थ्रो कीपरच्या दिशेने. जोरदार काय झालं पाहिजे. काय ऑलराऊंड परफॉर्मन्स चाललाय. दोन्ही संघ एकमेकाला कुठलीच संधी देत नाहीये. काय गोलंदाजी चालली आहे, काय क्षेत्ररक्षण चाललंय. फलंदाज जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे परंतु तितकं सोपं नाहीये. गोलंदाज पण चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न. बघा काय होतं. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का. बघा 2 धावा. एकूण धावसंख्या झाली होती 30. 3 षटकामध्ये 30 धावा. काय परफॉर्मन्स आहे. प्रकाश 11 भांडूप स्ट्रायकर नक्कीच एक बलाढ्य संघ आहे. आम्ही दरवेळेस पाहतो हा संघ मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच सेमीफायनल, क्वार्टर फायनल, फायनल मध्ये जाणारा संघ. आम्हाला माहिती आहे संघ बलाढ्य, परंतु आज आमच्या विभागातील संघ प्रकाश 11 काय त्यांनी ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय. आज ते सेमीफायनलचा सामना खेळतात. खरोखरच अभिमान आहे. पुन्हा एकदा बघूया काय होतं. झेलबाद होऊ शकतात का. आणि सुंदर असा झेल. राजा अभ्यास झालेला आहे. खरोखरच सुंदर असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहतोय. भांडू पुलवाना संघाला त्यांनी रोखून ठेवलेला आहे. तसेच आमचे लाडके
रविबाई आणि आमचे लाडके रविबाई यांचं सुद्धा इथे हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे, बाहेर यायचंय तुम्ही. रविभाई आप इधर आए, इसके लिए खरोखरच मराठीत बोलतो, हिंदी त्याला जमणार नाही, परंतु इथे आल्याबद्दल खरोखरच अभिनंदन. आणि त्यांना इथे स्थान ग्रहण करून द्यायचं आहे. या व्यक्तीने सुद्धा आम्हाला खरोखरच एक पाठबळ दिलं. आम्ही टुर्नामेंट करत होतो, शून्यामधून सुरुवात करत होतो, त्यावेळेस आम्हाला यांनी आमच्या पाठीवर हात ठेवला, आम्हाला सांगितलं तुम्ही करा टुर्नामेंट, मी तुमच्या मागे आहे. आणि वेळोवेळी आम्हाला मदत केली. राजू चायनीज जे सुकरवाडीमध्ये समोर रेस्टॉरंट आहे त्यांचे मालक, आणि दीपक साळवी जे कैलासवासी दीपक साळवी यांचे खेळाडू म्हणून ते त्यांच्याबरोबर खेळायचे, खांद्याला खांदा लावून टुर्नामेंट खेळलेले व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा जोरदार फटका, बघूया काय होतं. प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू सीमा रेषा बाहेर, षटकार घोषित केला पंचांनी. एकूण धाव संख्या झाली होती आता 36. एक चांगला फटका पाहिला आपण. मगापासून राईट हँड बॅट्समनला जमत नव्हतं, स्ट्रॅटर्जी चेंज केली, लेफ्ट हँडेड बॅट्समनला इथे आपण घेऊन आले. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, काय चेंज ऑफ पेस आहे, चांगला कमबॅक पाहतोय आपण गोलंदाजाकडून. रविबाई यांच्याबरोबर जे आमचे लाडके महेंद्रभाई सुद्धा, यांचे इथे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही इथे आलात आणि मला वाटतं रविबाईंना जे जुने दिवस असतील ते नक्कीच आठवत असतील. या मैदानामध्ये त्यांनी बरेच वर्ष क्रिकेट खेळलंय, बरेच वर्ष प्रॅक्टिस केली आहे. कैलासवासी दीपक साळवी यांच्या खांद्याला खांदा लावून बरेचसे टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आहेत, क्रिकेट खेळलेले आहेत, मॅचेस खेळलेले आहेत. नक्कीच त्यांना त्या आठवणींचा उजाळा मिळत असेल. पुन्हा एकदा हलका बॉल, बघूया काय होतं. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, 2 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय. काय थ्रो आहे किपरच्या दिशेने. जे पण खेळाडू असतील, यंगस्टर असतील, त्यांनी पाहिलं पाहिजे काय कमिटमेंट आहे. चेंडू गोळ्याच्या दिशेने त्यांनी लक्ष्मीरक्षकाच्या हातात फेकला, कुठलाच चान्स नाही. एकूण धाव संख्या झाली होती आता 39. 3 गडी बाद आणि चेंडू बाकी होते या षटकातील 2 महत्वाचे चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, मागे मारला, बघूया काय होतं. आणि झेल बाद. थोडासा चतुर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु झेलबाद झालेले आहेत. अनिकेत हे बाद झालेले आहेत. विलंच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉट मध्ये थोडी पॉवर नव्हती. ज्यावेळेस आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती, ज्यावेळेस अनाउन्समेंट केली होती, पहिले व्यक्ती होते जे रविभाई, त्यांना आम्ही फोन केला होता. रविभाई, हम लोग ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर रहे हैं, दीपक साली जो है उनके स्मरणार्थ हम लोग ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज कर रहे हैं. पहिला त्यांचा जो प्रश्न आला, करो मैं तुम्हारे साथ हूँ, आणि त्यानंतर आम्हाला जे पाठबळ मिळालं. नवीन फलंदाज सिराज आणि या षटकातील शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली होती 39. पुन्हा एकदा काय चेंडू टाकलाय, चेंज ऑफ पेस, खरोखर बघूया काय होतं. आणि सुंदर असा झेल, हो लाड, आपल्या मैदानातील जॉन्टी रोज म्हणता येईल लाडला. चांगला असा झेल पाहिला, चांगलं कमिटमेंट पाहिलं. आणि पुन्हा एकदा एक गडी बाद. भांडूप 11 संघ, एकूण 39 धावा, 4 गडी बाद झाल्यात.
पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतो, कुठल्याही प्रेक्षकाने जर झेल घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर तर 301 रुपयाचं पारितोषिक सुचित पाटील यांच्याकडून घोषित केलं आहे. कुठलेही जे खेळाडू बाहेर बसले असतील, आपले जे प्रेक्षक आहेत, त्यांना हे अनाउन्समेंट आहे, जर त्यांनी झेल बाहेर घेतला बाउंड्री लाईनच्या बाहेर 301 रुपये मिळणार. 301. कृपया भांडूप 11 यांनी लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पक्का 11 तुमचे दोन जे पहिले फलंदाज आहेत त्यांना आमंत्रण द्यायचं आहे फलंदाजीसाठी. संतोष आवटे सरांकडून आता एक नवीन पारितोषिकाची घोषणा झाली आहे. सलग 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकार किंवा हॅट्रिक यासाठी सुद्धा 501 रुपयाचं आता पारितोषिक अजून अनाऊन्स करण्यात आलंय. पाहूया. आणि राजेश बारी यांच्यातर्फे सुद्धा सेम पारितोषिक आहे. 4 षटकांमध्ये आता 40 धावांची गरज आहे, म्हणजे प्रति षटका मागे तुम्हाला 10 धावा पूर्ण करायच्या. चला मॅचला आता करूया सुरुवात. एक्स्ट्रा खेळाडू जर नसतील दोन्ही संघाचे तर काही सांगण्याआधीच तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. भांडूप स्ट्रायकर्स अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे आहेत. चला प्रकाश 11 आघाडीचे 2 फलंदाज जाऊ द्या मैदानात. प्रकाश 11 आघाडीचे 2 फलंदाज जाऊ द्या, नाहीतर आयोजक पेनल्टी देण्यात भाग पाडू नका त्यांना. संतोष आवटे यांच्याकडून आता पारितोषिक डबल करण्यात आलं. 1001 रुपये देण्यात येतील. जर कुठल्याही फलंदाजाने 3 बॉलमध्ये 3 षटकार लगावले तरी 1000, 3 बॉलमध्ये 3 चौकार लगावले तरीही 1000, आणि कुठलाही गोलंदाज जर हॅट्रिक पूर्ण करतोय तर त्याला देखील 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि त्याचप्रमाणे सुचित पाटील यांच्याकडून सुद्धा प्रेक्षकांकरिता बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठलाही जर प्रेक्षक झेल पूर्ण करेल तर त्याला 300 रुपयांचं पारितोषिक आहे. आता प्रेक्षकांना देखील विनंती आहे, सेमीफायनल आणि फायनलची मॅच, शेवटच्या 2 मॅचेस आता राहिल्या आहेत, त्यामध्ये नक्कीच पकडो कॅच और जितो कॅश अशी ऑफर आपल्यामध्ये नक्कीच आपले सर्व मान्यवर देखील आता उपस्थित झाले. मिथिलेश आणि उमेश. चला पंचांचा ऑफिशियल कॉल येईल, त्यानंतर मॅचला आपण लगेच सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग एनी टाइम. 40 धावांची गरज असेल. प्रकाश 11 विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स. एक संघ म्हणजे आपल्या मुंबईतील अग्रगण्य संघ आणि त्यासोबतच आपला एक लोकल संघ. आता 40 धावांची गरज. अंपायरचा ऑफिशियल कॉल आला. मॅचला होते सुरुवात. सेमीफायनलची ही मॅच. 40 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर गाडी बाद होऊ शकत होता, पण काहीसा बॉल पुढे पडतोय क्षेत्ररक्षकाच्या, आणि त्याचमुळे आता रन चेजला झाली आहे सुरुवात. 40 धावांची गरज आहे. भांडूपवरून आज बोरिवली या नगरीत खेळण्यासाठी आले ते म्हणजे भांडूप स्ट्रायकर्स. सुमित आवटेसाठी आता पारितोषिक आलंय. त्यांच्याच नावकरी म्हणजे संतोष आवटे साहेबांकडून जर हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल सुमितसाठी. सुमित आवटेसाठी पारितोषिक. हॅट्रिकला 1000. आता उमेश आहे बॅटिंग एंडवर. 40 धावांची गरज आहे मैदानात, त्यातला 1 रन पूर्ण झालाय.
प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानाच्या आतून गाडी घेऊन जाऊ नका. मला वाटतं खूप सिंपल आणि लॉजिकल गोष्ट आहे, कारण मैदानाच्या मित्रा बाईक जेव्हा आपण मैदानातून घेऊन जाता नक्कीच धूळ उडते आणि त्या धुळीमुळे बॅट्समनला देखील त्रास होऊ शकतो. असं करू नका मित्रांनो. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची एज लागते आणि सुंदर क्षेत्ररक्षण एकाच ॲक्शनमध्ये पिकअप आणि थ्रो आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता 3 चेंडू आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. अजूनही 38 धावांची गरज असेल. 38 धावांची गरज अजूनही हा सामना जिंकण्याकरिता. सुमित आवटे आजच्या दिवसभरात सुंदर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुमित आवटे वर्सेस मिथिलेश असा हा सामना. दोन्हीही मॅन ऑफ द मॅच ठरले आहेत याआधी. यावेळेला मोठा फटका, धावा मिळतील किती पाहूया. अंपायरचं डिसिजन काय होत आहे. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. धावा मिळतील 4 आणि यावेळेला प्रकाश 11 संघ सुद्धा मोठा फटका तर आता आलाय. रनचेजला देखील सुरुवात. सुमितवर आक्रमण आता. यावेळेला दिशा दुसरी, समोरच्या दिशेने काय फटका लगावलाय. मिथिलेश काय बॅटिंग करतोय. प्रकाश 11चा पूर्ण संघ आता चार्जर झालाय. आता 2 मध्ये 2 चौकार आलेत. अजून 1 जर चौकार आला तर बारी साहेबांकडून नक्कीच किती रुपये 500 रुपयांचं पारितोषिक यावेळेला देण्यात येईल फलंदाज मिथिलेशला. बारी साहेबांचं जे पारितोषिक होतं ते नक्कीच आता ऑन आहे. आपण पाहत आहात संजय शिंगण साहेब आता आपल्यापासून रजा घेतात. धन्यवाद सर, आपण वेळात वेळ काढून आमच्या मध्ये आलात. सामन्यांचा पूर्ण लेखाजोखा आपण पाहिला. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद आम्ही करतो. 2 मध्ये 2 चौकार आलेत आणि 2 चौकार आल्यानंतर लगेचच आता मैदानाच्या आत गतिविधी फास्ट होत असताना, कारण तुम्ही हल्ला कोणावर चढवलाय तर सुमित आवटेवर चढवलाय. 2 चेंडूंमध्ये 2 चौकार जर आलेत, अजून 1 चौकार जर आला तर नक्कीच पारितोषिक देण्यात येईल मिथिलेशला. चला मॅचला पुन्हा एकदा होते सुरुवात. धाव संख्या आता 10 वर जाऊन पोहोचली आहे. 40 धावांची गरज होती. 40 मधल्या 10 आता बोर्डवर लागलेत. 2 मध्ये 2 चौकार देखील आलेत. आता जर 1 चौकार आला तर नक्कीच पारितोषिक देण्यात येईल मिथिलेशला. यावेळेला फुलटॉस बॉल होता, कुठेही खेळू शकत होता या चेंडूला, पण झालंय काय तर फलंदाज होतो बाद आणि मिथिलेशला परतावं लागतंय पविलियनच्या दिशेने. फर्स्ट विकेट गॉन. आता एका षटकाच्या समाप्ती अखेरीचा धाव संख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 10 धावांवर. योग्य विनंती असेल थोडा लवकर जायचं मित्रा मैदानाच्या, थोडं स्पीडअप कर. आता नवीन फलंदाज योगी आलाय मैदानाच्या आत. सिराज असेल गोलंदाज. योगीसाठी सुद्धा आता पारितोषिक आलं. 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर 501 रुपयांचं पारितोषिक असेल. प्रेक्षक अजूनही थांबलेत. प्रेक्षक अजूनही तळमळत आहेत, कारण त्यांना देखील झेल पूर्ण करायचं आहे आणि 300 रुपयांचं पारितोषिक कमवायचं आहे. रविवारचा दिवस देखील आहे आणि 300 रुपयामध्ये नक्कीच सुपर संडे, सुपर डुपर संडे बनू शकतो.
बापूसाहेब तीन मूर्ती यांच्यातर्फे सुद्धा एक आता पारितोषिक आलंय आमच्यापर्यंत. मोठा फटका जर आला तर नक्कीच ते पारितोषिक देण्यात येईल. एका षटका अखेरीस आता 10 धावा पूर्ण झाल्यात. सुचित पाटील कडून आता योगीसाठी अजून एक पारितोषिक म्हणजे 3 बॉल 3 षटकार आले तर 1000 रुपये अजून मिळतील. संतोष आवटे यांच्याकडून आता नवीन पारितोषिक. कोणीही जर षटकार लगावला तर प्रति षटकार 100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. यावेळेला शॉर्ट बॉल अगदी कानाच्या बाजूने निघून जात असताना वाईट बॉल पंचांनी करार दिला. चेंडू तर चांगला होता पण उसळी जास्त आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद यावेळेला देण्यात येते फकीराला. अजूनही मॅच बॅलन्स्ड आहे. 40 धावांची गरज असताना आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत 11 धावा जमा करण्यात आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पण मला वाटतं 1 धाव पूर्ण झाली. उमेश दुसऱ्यासाठी धावतोय. थ्रो देखील झाला होता पण यावेळेला जर पाहिलं तर 2 धावा ऍड होती. 13 धावा आता. 16 चेंडू आणि 27 धावा. आता 16 चेंडू 27 धावा असं समीकरण येऊन ठेपलं या मॅच मध्ये. यावेळेला बॅटची इनर एज लागून फाईन लेगच्या दिशेने बॉल निघून चाललाय आणि यावेळेला यशाने आदळतोय बॉल. दुसऱ्याचा प्रयत्न मला वाटतं होणार नाही. आता 15 चेंडू 24 धावा. योगी आता स्ट्रायकिंग एंडला आहे. योगीसाठी एकंदरीत 1500 रुपयांचं पारितोषिक आलंय जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर. आणि संतोष आवटे यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं. आणि बाबू तेलमूर्ती यांच्यातर्फे सुद्धा एका षटकाराकरिता 501 म्हणजे नक्कीच पारितोषिकांची लूट आपण पाहतोय. यावेळेला ड्रॅग करायचा होता ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल त्याला मारायचा होता मिड विकेटच्या दिशेने पण सपशेल फेल यावेळेला ठरतोय तो म्हणजे फलंदाज. प्रत्येक डॉट बॉल गणित इक्वेशन समीकरण कॅल्क्युलेशन हे बदलणार. ते पुन्हा एकदा आता बदलत आहे. फकीरा सुद्धा आजच्या दिवसभरात चांगला गोलंदाज ठरलाय कारण इकॉनॉमिकल बॉलिंग तो सकाळपासून करतोय. यावेळेला अजून एक डॉट बॉल म्हणजे नक्की प्रेशर आता वाढेल. प्रेशर आणि प्रेशर. योगीला सलग 2 चेंडू डॉट हातावले ते म्हणजे फकीराने. आता 13 चेंडू 26 धावांची गरज. हा बॉल जर डॉट बॉल आला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा येतील ते म्हणजे भांडूप स्ट्रायकर्स. यावेळेला सेन्सिबल बॅटिंग केली आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावासाठी दोन्ही फलंदाज निघालेत आणि जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा अजून ऍड होतील टीमच्या खात्यात. आता 2 धावांनंतर एकंदरीत स्कोर 16 धावांवर जाऊन पोहोचलाय. चला भांडूप स्ट्रायकर्स लगेचच नवीन गोलंदाज प्रचारण करायचंय. वेळ आपण जर पाहिला तर 5:50 झाली. ठीक 6:10 सूर्यास्त आहे तरी लवकरात लवकर घाई करायची. पंचांना देखील विनंती आहे राजेश सर थोडं यांना स्पीडअपच करायला लावा. सिराज आता आला बॉलिंग मार्कवर. चला स्पीडअप करायचं भांडूप स्ट्रायकर्स. दोन षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या आता 16 धावा आपण पाहतो स्कोर बोर्डवर. उमेश आणि योगेश अशी ही जोडी मैदानाच्या आत.
पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत 16 धावा पूर्ण झाल्या, 40 ची गरज होती. यावेळेला पूल केलाय पण पूल सक्सेसफुल होणार नाही. वन मोर विकेट गोस डाऊन. उमेशला व्हावं लागतं बाद. अभिषेक थोडा धावतच जा मित्र मैदानाच्या आत. आता नवीन फलंदाज मैदानात जातो तो म्हणजे अभिषेक. आजच्या दिवसभरात एकंदरीत त्यांनी देखील चांगला खेळ दाखवलाय. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण त्याचा पाहिलाय. बॅटिंग असो, बॉलिंग असो, क्षेत्ररक्षण असो, सकाळपासून सुंदर खेळलाय तो. आणि आता संघाला गरज आहे कारण सेमीफायनलची मॅच आहे. यापुढे तुम्हाला नक्कीच कंधारी किंग्ज सोबत जर फायनल खेळायचं असेल तर भांडूप स्ट्रायकर्स किंवा प्रकाश 11 दोन्हीही संघांनी आपला बेस्ट खेळ आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. अभिषेकसाठी नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा बदलत आहे. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आणि त्यासोबत एक कव्हर्सला क्षेत्ररक्षक. सिराजच्या पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. अजून एक बॉल डॉट, अजून एक बॉल डॉट. म्हणजे आता जर पाहिलं ना तर आमच्या स्कोररच्या स्कोर शीट मध्ये मला दिसतंय की शून्याची गाडी जास्त मोठी आता लागते आणि त्याला तोडावं लागेल. 10 चेंडू 24 धावा. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॉल फक्त वरती गेला. सिराज पाटला करतोय बॉलचा आणि योगीला स्वतःकडे स्ट्राईक हवी आणि म्हणूनच दुसरी धाव घेण्यास नकार. आता 9 चेंडू 23 धावा. Nine balls and 23 runs required to win this match. आजच्या दिवसातील सेमीफायनल आपण पाहतो. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर कंधारी किंग्ज हा संघ श्रेयस इंदुलकरच्या नेतृत्वाखाली फायनल मध्ये स्वतःची जागा पक्की केली आहे त्यांनी. यावेळेला अगदी जोरकस मारा होता. बॉल जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. झाडांना लागून बॉल आढळलाय आणि पुन्हा एकदा 2 धावा आड होतील. म्हणजे आता 8 चेंडू 21 धावांची गरज. 8 balls and 21 runs रिक्वायर्ड. या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका येणं फार गरजेचं आता होऊन बसलाय टीम प्रकाश 11 करता. आणि योगी आहे अजूनही मैदानात आणि योगीने बरेच सामने असे देखील जिंकवले आहेत. साई माऊलीसाठी देखील ते खेळतात. तीच योगेश आज मैदानाच्या आत प्रकाश 11 साठी खेळत आहेत. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आत. हा येतोय आता अजून एक डॉट बॉल. नक्कीच प्रत्येक डॉट बॉल भांडूप स्ट्रायकर ज्या संघाला बळ देऊन जातोय. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं प्रकाश 11चा डगआउट काहीसा शांत, निराश, हताश, कारण मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेला लेफ्ट स्टंपच्या खूप जास्त बाहेर बॉल निघून गेला. राजेश तयाशीकर म्हणजेच हाऊस सर आपल्यापर्यंत वळले आणि आम्हाला कळवलं की इट इज अ वाईट बॉल. जर एक षटकार आला तर नक्कीच या सेमीफायनलच्या मॅच मध्ये रंगत वाढेल. यावेळेला बॅटची इनर एज आणि यष्टीरक्षणाकडे निघून चाललाय चेंडू. हा येतो डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. 6 balls and 20 runs. चला लगेचच नवीन गोलंदाज आणायचा आहे. भांडूप स्ट्रायकर्स कुठलाही वेळ न घालवता लगेचच नवीन गोलंदाज आकाश आलाय आता. सहा चेंडू 20 धावा. आकाश आहे आता गोलंदाजी मार्कवर. योगीने नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती पण जास्त काही करू शकला नाही. आता 6 चेंडू 20 धावा.
म्हणजे एकंदरीत 3 षटकार तुम्हाला लगावे लागतील. आई वडील नक्कीच आपल्याला लहानपणी आपलं नाव ठेवतात, पण त्या नावाला मोठं करणं हे आपलं काम असतं आणि क्रिकेटच्या मैदानात तुमचे परिश्रम हे फक्त आणि फक्त तुम्हालाच करावे लागतात. पहिला चेंडू शॉर्ट बॉल पद्धतीचा हा येतोय, पहिला डॉट बॉल. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद मागत होते फलंदाज, पण बॉल जर आपण रिप्ले मध्ये सुद्धा पाहिला तर शोल्डरच्या अँगलने हा बॉल निघून गेला यष्टीरक्षकांच्या हातात. आता 5 चेंडू 20 धावा. अजून एक बॉल डॉट येईल, स्ट्राईक घेईल का स्वतःकडे योगी? नाही, परत पाठवलं गेलंय. म्हणजे अभिषेकला स्वतःवर भरोसा आहे, स्वतःवर विश्वास दाखवलाय आणि आता 4 चेंडूंमध्ये 20 धावा. आकाश अगदीच अनप्लेबल. यावेळेला नक्कीच हा षटकार नाही. मैदानाच्या आत पुन्हा एकदा आलाय बॉल, हा षटकार नाहीये. रनआउटची संधी आहे आणि यावेळेला नक्कीच लहानपणी कोळबा चांगला खेळले असतील आकाश, मला वाटतं. बॉल परफेक्ट स्टंप्सवर एम केला, षटकार होता मित्रा, पण झाडाला बॉल आढळून मैदानाच्या आत आला आणि हा जर षटकार आला असता तर नक्कीच मॅच मध्ये रंगत अजून वाढली असती. हार्ड लक अभिषेक, वेल प्लेड आणि हार्ड लक. नवीन फलंदाज आता मैदानात पोहोचलाय आणि आल्या आल्या मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉल आकाशात उंच भरारी आणि सुंदर झेल आपण पाहतोय. चला नवीन फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आत. आता फक्त आणि फक्त मला वाटतं औपचारिकता राहिली आहे या मॅच मध्ये. आता हॅट्रिक, टीम हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे आकाश. पाहूया टीम हॅट्रिक कंप्लीट होतोय का. 2 चेंडू आणि 20 धावा आता. आणि अजय स्पोर्ट्स यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत आणि अभिनंदन आणि त्याचप्रमाणे त्यांना थँक्यू देखील म्हणू. आणि यावेळेला षटकार येतोय का? प्रेक्षक कुठे? नाही, प्रेक्षकाच्या हातात चेंडू आला होता, हात में तो आया पर मुंह ना लगा. नक्कीच ज्याप्रमाणे तो प्रेक्षक धावला होता असं वाटलं की हाच मैदानात खेळतोय की काय. थोडा जवळ असता तर क्षेत्ररक्षकाला धक्काच दिला असता त्यांनी. यावेळेला सामना जिंकतोय भांडूप स्ट्रायकर्सचा संघ आणि मेगा फायनल मध्ये आपण पाहू कंधारी किंग्स विरुद्ध भांडूप स्ट्रायकर्स. मुंबईतील 2 बलाढ्य संघ आता भिडताना आपल्याला दिसतील फायनलच्या मॅच मध्ये. कंधारी किंग्स कॅप्टन येऊया आणि राहुल